आजच्या काळात माध्यम क्षेत्रातील पत्रकार मंडळींनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप सारी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यावरती मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम केले पाहिजे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघ आयोजित आय एम हॉल येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई अध्यक्ष राजा उदाटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती खासदार हेमंतप्पा गोडसे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, पुढारी संपादक मिलिंद सजगुरे, लोकनामा संपादक जयंत महाजन, दैनिक तिरंगा संपादक सुरेश निकुम, चंदन पूजा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदाटे म्हणाले की अखिल भारतीय पत्रकार परिषद राज्यात काम करत आहे. पत्रकारांचे विविध प्रश्न मागण्या सोडवण्यासाठी काम करत आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्य, पेन्शन यासाठी राज्य सरकारकडे परिषद पाठपुरावा करत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन कसे उभे राहील यासाठी देखील परिषद काम करत असल्याचे उदाटे यांनी सांगितले. यावेळी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह आरोग्य, पेन्शन, शहरात पत्रकार भवन उभारणीसाठी राज्य सरकारकडे जो पाठपुरावा करावा लागेल तो करण्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण आज तुम्ही मला इथं बोलवलं, पाचारण केलं, मला इथं माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली. मी इथं जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि असंच सहकार्य असू द्या, आमच्याकडूनही तुमच्याकडूनही. कधी काय लागेल मदतीला जरूर या. तुम्हाला पुन्हा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो व त्याचबरोबर ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय अशा सर्वांचं अभिनंदन करतो. खरं तर पत्रकारिता म्हटल्यानंतर अनेक आव्हानं त्यांच्यासमोर असतात. आता आपल्या खरं तर मी आमचे अध्यक्ष महोदय उदाटे साहेब अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष. खरं तर त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं का काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या स्पर्धेतून सगळ्यांना पुढं जायचं आहे. आणि म्हणून आपण हे करत असताना जे काही आता त्यांनी सांगितलं की अनेक आव्हानं या ठिकाणी आली. प्रत्येक वैयक्तिक माणूस त्याचा यूट्यूबचा असेल किंवा इतर इंस्टाग्राम असतील अशा विविध माध्यमातून ती माहिती समोर लाखो लोकांसमोर त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून हे करत असताना पत्रकारितेमध्ये देखील आपणही सर्वांनी चांगल्यात चांगल्या जे काही विषय लोकांना लागतात, म्हणजे जे काही मुद्दे असतात ते लोकांपर्यंत पोहोचावे. त्याच्यामध्ये पारदर्शकता, निपक्षपातीपणा तर असतोच, परंतु अधिकाधिक ते सहजरित्या कसे पोहोचतील यासाठी मला असं वाटतं का आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आणि सगळ्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे पत्रकारांचं जीवन हे अतिशय खडतर असं जीवन आहे. विशेषतः ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस सीमेवर जाऊन जे पत्रकार त्याचं वर्णन त्या ठिकाणी करत असतात, मग ते लाईव्ह चित्रीकरण असेल किंवा बातम्या असतील, या सगळ्या गोष्टी सर्व जगाला खऱ्या अर्थाने तिथं काय परिस्थिती याचं वर्णन हे त्या पत्रकारांच्या माध्यमातून कळत असतं. आणि पत्रकारांच्या माध्यमातून अनेक वेळा अलीकडे काही कुठल्या प्रकारच्या लढाया होत नाही, बंदुका वापरल्या जात नाही, तर ज्याला रक्तविरहित क्रांती ज्याला म्हणता येईल तशी क्रांती ही केवळ पत्रकारांच्या माध्यमातून होऊ शकते. समाजामध्ये जे खरं चित्र चाललेलं आहे त्याचं वर्णन ज्यावेळेस पत्रकार करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने सर्व वाचक, सर्व नागरिक यांना समजतं की खऱ्या अर्थाने इथं काय काय घडतंय. आणि त्या माध्यमातून कधी कधी सत्तांतर होतात आणि चांगल्या पद्धतीचे सरकार या ठिकाणी आल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहे. त्यामुळं पत्रकारांचं महत्त्व हे आजही कमी झालेलं नाही. या ठिकाणी चंदूलालजी शहांचं उदाहरण आपल्याला सगळेजण देतात. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा ते अतिशय एकाग्र चित्ताने आपली भूमिका पार पडत आहेत. भ्रमरसारखं एक दैनिक आता अनेक वर्षापासून ते इथे चालवत आहेत. त्यांचा आदर्श खऱ्या अर्थाने सर्वच पत्रकारांनी घेण्यासारखा आहे. या निमित्तानं सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देईन. मला डॉक्टर धर्माधिकाऱ्यांनी पण सांगितलं
की आपल्या आरोग्याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या निमित्तानं मी सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की आमचं जे वैद्यकीय महाविद्यालय सुरेशजी, आपलं जे मेडिकल कॉलेज आहे त्या माध्यमातून आपल्या पत्रकारांकरता एखादा मेडिकल कॅम्प जर घ्यायचा असेल तर तो आपण नक्की त्या ठिकाणी येऊ. तुम्ही आम्हाला सांगा, कुठल्या प्रकारचे चार्जेस न घेता सर्व तपासणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे करताना आम्ही फार काही विशेष करत नाही. आमचं हे कामच आहे. सर्व आमच्या सभासदांना जशा प्रकारे आम्ही सवलती देत असतो किंवा मोफत तपासणी करतो त्याच पद्धतीने सर्व पत्रकारांची तपासणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही आम्हाला दिवस कळवा, त्या दिवशी आपण स्पेशल डे रिझर्व करूया आणि त्या सर्व पत्रकारांची वैद्यकीय चाचणी ही भविष्यामध्ये करूया. या निमित्तानं मला सुरेशजींनी सांगितलं की हे भावी खासदार वगैरे काहीतरी बोलले. हे कधी कधी ना उल्लेख करून कटिंग करायचा सुद्धा एक प्रकार असतो, असं नाही ना काही. तसं काही नाही आहे माझ्या डोक्यामध्ये. सध्या मी मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये जे काही काम करतोय तेच माझा मुख्य उद्देश आहे. त्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये जर काही संधी मिळाली, शरद पवार साहेबांनी इतकं मोठं नाही, मी साधा कार्यकर्ता आहे. आणि आता लक्ष्मणजींना माहिती आहे माझं कुठल्या प्रकारचा काही उद्देश नाही, परंतु ज्या गोष्टी कधीतरी घडणार असेल त्या आपोआप घडतात. त्याच्याकरता त्याच्या मागे पळण्याची गरज नाही. आणि जो माणूस एखाद्या गोष्टीच्या मागे पळतो ती गोष्ट आणखी पुढे पुढे जाते. त्यामुळे मी ठरवले कुठंच पळायचं नाही, इथंच उभं राहायचं. नशिबात असेल आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर ते होऊ शकतं. मान्यवरांच्या उपस्थितीत विविध माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमंत्रक सतीश रुपवते, आयोजक गुलाब मणियार, संजय परमार, नितीन सातपुते आदींनी प्रयत्न केले. यावेळी सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केले. ही परंपरा 1932 पासून चालत आलेली आहे. या पत्रकार ही मातृसंस्था आहे. 1939ला पहिलं अधिवेशन झालं. आचार्य अत्रे असतील, आपले इथले नाशिकचे पोतदार, मराठाचे संपादक अनंत भालेराव, बाबूराव ठाकूर, अनेक लोक त्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. खूप मोठी परंपरा आहे. मुंबईला एक कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. या दिवशी प्रत्येकाचा सन्मान सत्कार करायला हवा म्हणून पत्रकार, प्रसारमाध्यम आणि संघटना यांच्याकडून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला जे सर्व मान्यवर आले या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आलेल्या पत्रकारांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाला घेण्यासाठी खूप त्रास झाला. कार्यक्रम चालू असतानाही खूप त्रास होतो आहे, मात्र तो सहन करण्याची सद्बुद्धी, शक्ती ही दिलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती घेऊन आपण पुढे चालतो आहे. इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.